विद्यमान जोडी मैदानाकडे रवाना होतोय. आशिष मते आणि आतिश मते आय थिंक ब्रदर असावे. जर्सी नंबर 13 आणि जर्सी नंबर 18 मध्ये आपण दोन्ही आपण पाहतोय. चला लगेच आपण सामन्याला सुरुवात करा. 2 ओव्हरचे मॅच दोन्ही बाजूने इथे मात्र सुरुंगपाडा आणि उंबर्डे या दोन संघामध्ये आपण पाहतोय महत्वाची मॅच इथे पाहायला मिळेल. एका बाजूला सुरुंगपाडा, दुसऱ्या बाजूला उंबर्डे. आता मात्र सुपर 3 मध्ये प्रवेश केलाय जय गिरोबा देव जो आहे 40+ या संघानं दिमाखात प्रवेश केलाय. हनुमान पाळा संघाचा पाळाव केला आणि त्यानंतर मात्र सुपर 3 मध्ये आपलं जे स्थान आहे तो सुनिश्चित केलंय. उंबर्डे आणि सुरुंगपाडा या दोन संघामध्ये ही महत्वाची मॅच आहे, कारण इथून सुपर 3 मध्ये पोहोचण्यासाठी नक्कीच तर मॅचला इथे सुरुवात होतोय. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये नंदू सर आणि अर्थातच आपण पाहतोय हनुमानजी नाईक. हे दोन पंच आपण पाहतोय ऑन फील्ड अंपायर असताना मुख्य पंच हनुमानजी नाईक आणि स्क्वेअर पंचांच्या भूमिकेमध्ये अर्थातच आय थिंक मला वाटतं JK सर आहेत. परफेक्ट इथे मात्र इथे सिग्नल येतोय, ग्रीन सिग्नल लागतोय. सामन्याला सुरुवात केली जाईल. यावेळेला मात्र इन ऍक्शन मध्ये गोलंदाजी बारपूर आपण दर्शनला पाहतोय. उंबर्डे संघाचा हा स्ट्रायकर गोलंदाज पहिला षटक हाताळण्यासाठी आलाय आणि वेळेला अतिशय मते आणि आशिष मते हे सलामीचे विद्यमान जोडी मैदानावरती आहे. पहिला चेंडू राईट बोर्ड द विकेट आपल्याला लेट कट करायचा होता, पण इथे मात्र अवे फ्रॉम द बॉडी अगदी आपण पाहतोय रिटर्न क्रीजचा काहीसा जवळून चेंडू ट्रॅव्हल होतोय. यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये जातोय. पहिला चेंडू निर्धाव फेकतोय. कौतुक करेल दर्शन याचा, कारण ज्या पद्धतीने उंबर्डे संघाला सुपर 6 मध्ये आणण्यासाठी ज्या पद्धतीने या गोलंदाजानं गोलंदाजी केली आणि आता मात्र सुपर 6 ची ही दुसरी लढत आपण पाहतोय. पहिली लढत जिंकली जय गिरोबादेव जो हे 40+ संघानं. इथे मात्र स्क्वेअर ड्राईव्हचा फटका इथे पाहायला मिळतो. डीप पॉईंटच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. एक धावली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आहे पण थांबवला जाईल. उंबर्डे संघाचा दर्शन आणि इथे मात्र हे बॅटल चालू आहे ते अतिश मते आणि आशिष मते दोन्ही खेळाडू मात्र मैदानावर आपण पाहतोय. अतिश मतेने मात्र वैयक्तिक एक धावसंख्येने आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन केलंय आणि सांघिक अकाउंट देखील एक धावसंख्येने मात्र ओपन होतोय. 2 चेंडू फेकलेत आणि एक धाव मात्र धाव फलकावर दर्शन राईट ओव्हर द विकेट. आप ट्रॅकरचा चेंडू स्वीट हिटचा तम्माचा पाहायला मिळतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप आलाय हा चौकार. डीजे मास्टर थोडा ऍक्टिव्ह. आपण आता शेवटच्या सत्रामध्ये आपण आलो. आता इथून आपल्याला देखील रजा घ्यायची आहे स्पर्धेपासून. थोडं फक्त आमच्या सोबत जॉईंट व्हा. धावफलक आता पोहोचेल 5 या आकड्यावरती, कारण ज्या पद्धतीने अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा निर्णय ठेवला होता गोलंदाजानं, पण आशिषनं मात्र अँटिसिपेट केला आणि आशिष मतेच्या बॅटमधून स्विच हिटचा तो डीप पॉईंटच्या या दिशेने आपण चौकार पाहिला. दर्शन इन ऍक्शन मध्ये असणार आहे. राईट ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. आप ट्रॅकरचा पुन्हा एकदा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द रिटर्न क्रीज. पंच मुख्य पंच हनुमानजी नाईक सर यांच्याकडून अतिरिक्त धावसंख्येचा मात्र इशारा येतोय. दोन्ही हात जमिनीला समांतर धाबली अबांतर धावसंख्येने मात्र धावफलक पुढे जाईल 6 या आकड्यावरती. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. लाऊड अपील झालेली आहे. उत्साह जास्त, आत्मविश्वास इथे कमी पाहायला मिळतोय. अप्रतिम इथे गोलंदाजी होते. आता शरीरापासून सर्वच्या सर्व चेंडू आतापर्यंत जे फेकले ते दूर फेकलेले आहेत, म्हणजे ऑफस्टम्पच्या बाहेरची लाईन पिक केली जातो. एक संदेश आलाय नक्कीच कर्णधाराकडून की आपण विकेट टू विकेट चेंडू न फेकता आपण शरीरापासून दूर ठेवा, किंबहुना फलंदाजाला मात्र संधी द्या लॉफ करण्याचं.
कारण आत्ताचा टेनिस क्रिकेट आपण पाहिला तर ऑन साईडला अधिकचे फटके खेळले जातात आणि अशातच गोलंदाज या बॉलला पुन्हा एकदा बघा शरीरापासून दूर ठेवला होता, पण शफल करून बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉडीला पूर्णपणे बैठक अवस्थेमध्ये आणलं होतं आणि टार्गेट करायचं डीप स्क्वेअर लेगला, पण बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू अदलला बॉडीवरती आणि इथून निर्धाव चेंडूची सांगता झाली. आक्रमकरित्या चेंडू हाताळतोय, षटक हाताळतोय. गोलंदाज दर्शन कौतुक करेल, कारण मात्र 6 धावसंख्या धावफलकावरती आहे. इथून शेवटचं चेंडू असावं किंबहुना या षटकातील. दर्शन याच्या राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन स्ट्राईकला आपण फलंदाज पाहिला तर आशिष मते. उचली घेणारा चेंडू, पंचांनी मात्र षटक समाप्तीचा इशारा दिलाय. बाउन्सरचा तिखट मारा इथे पाहायला मिळतोय आणि इथे षटक समाप्त झालाय. नक्कीच आपण जो काय निर्णय असेल तो ऑनफिल्ड अंपायर आमच्यापर्यंत पोहोचवतील. बघूया नक्की काय निर्णय अंपायरचा येतोय. चर्चा होईल आणि नक्कीच अंपायर आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतात. किंबहुना अंपायरने सध्याच्या घडीला षटक समाप्तीचा निर्बाळा दिलाय. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा आहेत 6. चल अंपायरवर प्रेशर बिल्डअप करू नका. जो काय निर्णय असेल तो अंपायरने आता षटक समाप्तीचा निर्वाळा इथे अंपायरने दिलाय. चला मैदानात कोणी जाऊ नये. चला आयोजक आपल्याशी संवाद साधतील. चला खेळाडूने आत्महत्या करू नये, प्रेक्षकांना देखील विनंती असेल. चला जो काही निर्णय असतील ते आयोजक आणि आमचे अंपायर देतील. ऑफिशियल अंपायर आहेत, क्वालिफाईड अंपायर आहेत. बघूया जो काही निर्णय असेल तो आपल्यापर्यंत पोहोचेल. चर्चा केली जाईल 2 अंपायर्स मध्ये. चला मैदानात जर आपण गेलात तर आपल्याला पॅनल्टी लागेल. चला अंपायरशी आपण वाद घालू नका. आता तिसऱ्या पंचांकडे बघितले जाते तर आता वाद घालण्यामध्ये अर्थ नाही. आपल्याकडे तंत्रज्ञान आहे, टेक्नॉलॉजी आहे. आता आपण अंपायरच्या माध्यमातून बघतोय अधिक शब्दाला शब्द मग वाढत जातो. त्याच्यामुळे थोडं आता आपण धीर धरा. सबर का फल मिठावत आहे असं म्हटलं जातं. साईबाबा देखील म्हणतात श्रद्धा आणि शबुरी. तर थोडं आपण सबुरी ठेवा. बघू काय निर्णय असेल तो. आता टीव्ही अंपायर इथे आमच्या आहेत. वाईडचा इशारा आहे, अगदी अधिकची उचली आहे आणि वाईडचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून आलाय. त्याच्यामुळे बघा मी प्रत्येक टीमला वॉर्न करतोय, जर आपण नियमांचं उल्लंघन केलं तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. ही सक्तीची भूमिका आहे. आता याच्यानंतर जर असं काही घडलं तर शेवटची वॉर्निंग आपल्याला मात्र इथं पॅनलाइज केलं जाईल. सक्तीची वॉर्निंग आहे. बघा आता शेवटच्या क्षणामध्ये आपण आलोत. अगदी वादविवाद करू नका, कारण आता आपण अंतिम क्षणामध्ये इथे येऊन ठेपलो. शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे या पद्धतीने चला. आता प्लेयर सर्व जेवढे आहेत त्या प्लेयरांनी आपण शिस्त पाळायची आहे. लक्षात ठेवा प्रत्येकाने. आता बोलतो ना शेवटची घटकेला पाणी पाजतो त्या पद्धतीने आता पाणी पाजायचे नाही आपल्याला, परंतु चांगली अशी क्रिकेट दाखवायचं आहे ते या मैदानावर. 7 धावफलकावर आपण पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ असताना दर्शन मात्र आता थोडी चुकी करतोय. उचली घेणारा चेंडू अगदी तिसऱ्या पंचांनी देखील पाहिलं आणि नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट देखील केली जातोय. या बॉलला मात्र अडबा बॅटनं मारायचा होता. टोला लागतोय बॅटच्या आणि बॅक ऑफ द स्टंप इथे पाहायला मिळेल. एक धाव आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धावसंख्या पूर्ण होतोय. आता तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जाईल. या बॉलला कुठेतरी अडचणीमध्ये सापडलाय तो नक्कीच उंबरडे संघ, कारण पहिल्या षटकामध्ये किंबहुना धावा 5 चेंडूमध्ये 7 होत्या, पण आत्ताच्या या धावा 3 इथे ऍड केल्या जातील आणि धावफलक आता पोहोचेल
10 या आकड्यावरती. आमचा डिजिटल स्कोर बोर्ड थोडा मला वाटते नेटवर्कचा इश्यू असल्या कारणानं पुढे चालत नाही, पण इथे 10 धावसंख्या धावफलकावर आहेत. पहिलं षटक समाप्त झालंय. उशिरा प्रेक्षक आता जोडले गेलेत आपल्या सोबत. त्यांना सांगू इच्छितो टॉस जिंकला उंबरठे संघाने, क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि सुरुंगपाडा संघासाठी बॅटिंग इथे त्यांच्या वाट्याला आलेली आहे. आणि बॅटिंग करत असताना इथे मात्र या 3 बॅटरने मिळून जवळपास आपण पाहतोय इथे धावा धावफलकावर बनवल्यात 10. सनी मात्रे नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 वरती आपण पाहतोय. धावा धावफलकावर 10 आहेत, एक गडी बाद 10. आता मात्र दुसऱ्या षटकाला इथून सुरुवात केली जाणार आहे. दुसऱ्या षटकामध्ये उंबरडे संघाच्या वतीनं जे हा गोलंदाजी इन ॲक्शनमध्ये असणार आहे. निर्णायक मॅच आहे, क्वार्टर फायनलची मॅच आहे. प्रत्येक संघाला ट्रॉफी जिंकायची आहे पहिल्या नंबरची, कारण या संघाला 6 संघांना देखील ट्रॉफी डिसाइडेड झालेली आहे. कारण इथून जो हरणारा संघ आहे त्याला देखील ट्रॉफी मिळणार आहे, पण किंबहुना पहिल्या क्रमांकाची ट्रॉफीच पाहिजे आम्हाला, हे उद्दिष्ट मनाशी बाळगत असताना 6 संघ मात्र आता मैदानात उतरलेत. इथे मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता. क्षेत्ररक्षकाच्या हाताला चेंडू लागत असताना आपण चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेने पाहिलं, पण इथे 2 धावसंख्या अर्जित केल्यात. धावफलकावरती अतिश मते यानं स्विचिटचा फटका खेळून काढला होता आणि शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला अगदी हाताला घासून चेंडू मात्र डीप लॉंग ऑनच्या दिशेने गेलाय. या बिल्ला आपण पाहतोय इन ॲक्शन मध्ये गोलंदाज जय आहे. आतापर्यंत त्यांनी त्यांच्या लॉट्समध्ये चांगलं प्रदर्शन दिलं आणि म्हणून आज सुपर 6 मध्ये प्रवेश केलाय. त्यामध्ये जयचा देखील खारीचा वाटा आहे. जय राईट आर्म ओव्हर, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट इथे चेंडू टाकतोय. लॉफ केलाय चेंडूला. इथे मात्र 2 धावा एकदा पूर्ण करत असताना दोन्ही आपण खेळाडूंना पाहतोय. धावफलक आता पोहोचतोय 14 आकड्यावरती. 14 धावा धावफलकावर. दुसरे षटक मार्गस्थ आहे. लेफ्ट हँड राऊंड द विकेट गोलंदाज करतोय. जय गोलंदाज इन ॲक्शन मध्ये पाहतोय. पुन्हा एकदा इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न, शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकानं चुकी केली. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला, चेंडू होतोय पसार, चेंडू होतोय फरार, जाईल सीमा रेषा पार, मिळतील धाबा 4. क्षेत्ररक्षकानं केलेली चुकी, पायाला झटका, हाताला चटका देणारा हा चौकार मी तर म्हणेल. कारण इथून मात्र ज्या पद्धतीने उंबरडे संघाच्या पहिल्या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली आणि शेवटच्या चेंडूवर खराब थ्रो झाला आणि त्याचा फटका बसला, पण आता मात्र तोच फटका दुसऱ्या षटकामध्ये खराब क्षेत्ररक्षणाचा बसतोय उंबरडे संघाला. धावफलक आता पोहोचतोय 18 आकड्यावरती. सुरुंगपाडा विपक्ष उंबरडे या 2 संघामधली ही महत्वाची मॅच आहे. जिंकणारा संघ डायरेक्ट इथे आपण सुपर 3 मध्ये जाणार आहे आणि हरणारा संघ मात्र नक्कीच या ट्रॉफीचा हकदार असणार आहे. पण जी ट्रॉफी पहिल्या नंबरची आहे तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास मात्र त्यांचा थांबणार आहे. 18 धाबा धावफलकावर, एक गडी बाद. विराट 11 सुरुंगपाडा हा संघ मैदानात आहे. त्यांच्या विपक्षामध्ये आपण जर विचार केला तर उंबरडे संघ, पेन तालुक्यातील हा संघ आहे. अगदी लो गटामध्ये खेळणारा संघ उंबरडे, किंबहुना त्यांच्या 8च्या गटामध्ये इथपर्यंत प्रवास त्याने केलाय. आता मात्र पुन्हा एकदा जय लेफ्ट हँड राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. डाव्या अष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी अचूक हेरलाय. वाईडचा इशारा आलाय. दोन्ही हात जमीनला समांतर आलेले आहे आणि धाव अबांतर आली. ओव्हर पिच टाईपचा चेंडू होता पण डाव्या अष्टीच्या बाहेर. काळोजी संघ आणि कोपर संघ याच्या पुढची मॅच तुमची आहे. दोन्ही संघांनी तयार राहायचं नाणेफेकीसाठी. यावेळेला मारायचा होता, ऑफ ड्राईव्ह झाला, ऑन ड्राईव्ह. चेंडू मात्र डीप मिडविकेट डीप स्क्वेअर लेगच्या मध्यभागी अडवला जातोय. बघता बघता पाहता पाहता इथे 2 धावा अर्जित केल्या. हा फलंदाज उजव्या हाताचा आहे, पण किंबहुना आतापर्यंतच्या फटक्यामध्ये 60% त्यांनी फटके डाव्या हाताने केलेत आणि स्विच हिटनं मारलेत. एक वेगळ्या शैलीची फलंदाजी आत्ताच्या घडीला सुरुंगपाडाची एक स्ट्रॅटर्जी आहे किंबहुना, कारण गोलंदाज अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवतोय आणि अशामध्येच जर आपण स्विच हिटचे फटके केले तर धावा देखील आल्यात. एक चांगली स्ट्रॅटर्जी आहे या फलंदाजाची सुरुंगपाडाच्या. धावफलक आता पोहोचलो 21 या आकड्यावरती, 1 बाद 21.
पुन्हा एकदा स्वीट हिटचा फटका, या बेलेला मात्र तडाखा, दे धक्का, या फलंदाजाच्या बॅट मधून आलाय छक्का. आतिश मते गरजलाय, रंगात आलाय, ढंगात आलाय, ठोकला ठोकला षटकार. तर हा फलंदाज असेल, डाव्या हाताला देखील चांगला फलंदाजी करतोय, सिचिटचे फटके खेळतोय आणि उजव्या हाताने देखील चांगली बॅटिंग करतोय. अशा प्रसंगाला गोलंदाजाला प्रश्नचिन्ह निर्माण होतोय, तरी देखील अवे फ्रॉम द बॉडी चेंडू टाकतोय आणि त्याला देखील धाबा बनवल्या जातात. फुल टॉस चेंडू, पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका, चेंडू गोळीच्या वेगाने चाललाय, बेधडक दे धडक. आशिष मतेच्या बॅट मधून धावा आल्यात, मुख्य आतिश मतेच्या बॅट मधून धावा आल्यात. कडक 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 धाव फलक पोहोचलाय. आता मात्र 31 या आकड्यावरती 31 धाबा धाव फलकावर 32चं टार्गेट सेट केलंय. मोठं आव्हान अंतिम क्षणामध्ये इथे आपण पाहतोय. पे पिटाई हुई और उसका अगर नतीजा देखा जाए तो जो राइट हैंड बल्लेबाज है लगातार यहाँ पे स्विच हिट के शॉट खेल लेते और उसके चलते आतिश मते ने यहाँ पे 31 रन अपनी टीम के लिए बनाए और 32 रन का टारगेट उम्बरेडी टीम के सामने खड़ा किया है। उम्बरेडी टीम की ओर से ओपनिंग के बल्लेबाज आप मैदान की तरफ जाइए जल्दी से जल्दी, क्योंकि यहाँ पे आपके विपक्ष में खेलने वाली टीम मैदान की तरफ जा चुकी है। यहाँ पे ऑन फील्ड अंपायर आपको देखने को मिलेंगे, हमारे जेके सर इस जीता गांव से बिलोंग करते हैं और इस मैदान बनाने में काफी कड़ी मशक्कत जिन्होंने ली है ना, उनका नाम है जेके। और हमारे मुख्य अंपायर के तौर पर हनुमान चिनाइक सर, ऐसे ऑफिशियल अंपायर आप देख सकते हैं। और तीसरे अंपायर के तौर पर हमारे नंदू सर। ऐसा यहाँ पे आपको अच्छा पैनल देखने को मिलेगा। कॉम बॉक्स में हमारे कृष्णा जी बात्रे, यहाँ पे हमारे नीलेश जी पाड़िल और मैं खुद अक्षय पाड़िल आपके सेवा ने कॉम बॉक्स में से हो। और हमारे बाल गुड्डू जी काफी बेहतरीन ऑर्गेनाइजर है, रायगढ़ डिस्ट्रिक्ट के बेहतरीन ऑर्गेनाइजर में से एक जिनको कहा जाता है वो हमारे बाल गुड्डू नाम से पहचान है उनकी। उनका नाम है सुदर्शन मोकल, लेकिन उनको बाल गुड्डू के नाम से पहचान अलग है। जो अटल करंट हुआ था नाइट का,
जिस तरह से इस मैदान के ऊपर पहला ये नाइट की ये टूर्नामेंट होती हुई, उसी तरह से जो है कि पहले यहाँ पे नाइट की टूर्नामेंट रखी गई, उसका नाम था अटल करंडक। चलते मैदान की तरफ इस यहाँ टूर्नामेंट की बात की जाएगी मैत्री ट्रॉफी 2026 की। पहले सत्र में यहाँ से टोटल रन बना 31-32 का टारगेट यहाँ पे होने वाला है। तो ये किस तरह से पूरा किया जाएगा, सूरज और अनिकेत की जोड़ी मैदान में उपलब्ध है। ये दोनों खिलाड़ियों की उपलब्धि काफी अहम है और तेज तर्रार गेंदबाज इस बार सनी। बदलाव किया है कप्तान ने, पिछले मुकाबले की बात की जाए तो इस बार कप्तान ने अलग गेंदबाज आजमाया था, इस बार सूरज को आजमाया जाएगा। देखना होगा सूरज बल्लेबाजी करते हुए किस तरह से बल्लेबाजी करेंगे और अनिकेत और सनी या सूरज के यहाँ पे बल्लेबाजी करेंगे और उसके बल्लेबाजी के तहत यहाँ पे कितने रन आएंगे और सनी गेंदबाजी के तहत कितने यहाँ पे डॉट गेंदे आएंगे, कितने चौके कितने छक्के आएंगे, देखना होगा। अंपायर की तरफ से ग्रीन सिग्नल लगता हुआ जाएंगे मुकाबले की तरफ, यहाँ पर रुक करेंगे। 31 बनाया, 32 का टारगेट, 12 गेंदे और 32 चाहिए। इन एक्शन में सनी और स्ट्राइक में अभी अनिकेत आपको देखने को मिलेंगे। बढ़िया यहाँ पे क्रशेंटो इसको कहा जाता है। जिस तरह से गेंद यहाँ पे डाली थी फुलर लेंथ के ऊपर, अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द रेड एंड क्रीज, यहाँ पे देखने को मिला और डॉट गेंद की यहाँ पे पहली समाप्ति होती हुई तारीफ करना चाहूंगा। बढ़िया यहाँ पे पहली गेंद डालते हुए गेंदबाज सनी, पटकी हुई गेंद इस बार क्विकली अंदर की तरफ आती हुई शॉट, यहाँ पे बैकवर्ड स्क्वायर लेग में कैच पकड़ा गया। पहला विकेट का पतन होता हुआ, क्रिकेट आता हुआ ये पहला विकेट 2 ओवर का मैच और 32 रन की आवश्यकता थी। पहला गेंद डॉट और दूसरे गेंद के ऊपर यह आता हुआ पहला विकेट। तीसरे नंबर के बल्लेबाज यहाँ पे दर्शन आपको देखने को मिलेंगे। दर्शन को अपने टीम के लिए 32 रनों का दर्शन देना है, तो यहाँ से आपकी टीम पहुंचेगी सुपर 3 में, अन्यथा आपको यहाँ से घर वापसी करनी पड़ेगी। सूरज भी है, सूरज को भी यहाँ पे रोशनी देनी पड़ेगी 32 रनों की, क्योंकि सनी यहाँ पे असरदार साबित होता हुआ अपनी टीम के लिए दूसरे गेंद के ऊपर यहाँ से लॉप करने के चक्कर में शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग में कैच पकड़ा गया और उसका नतीजा देखा जाए तो अभी तक स्कोर बोर्ड के ऊपर रन नहीं है। बढ़िया यहाँ पे इनसाइड आउट डिप एक्स्ट्रा कवर के तहत वहां पे खिलाड़ी तैनात था, लेकिन खिलाड़ी बन जाएगा दर्शक, आ जाएगा इस बार चौका या छक्का, अंपायर बताएंगे। चेक किया जाएगा। फील्डर आप शांत बैठिए, बैटर आप शांत बैठिए, थोड़ा देखने दो। आप सभी को, मेरे को भी 2 आंखें, लेकिन कैमरे को एक आंख इतना तेज है ना, वो हमारे 2 आंख के सामने फेल हो जाता है। ये टेक्नोलॉजी है और इस टेक्नोलॉजी का इस्तेमाल करते हुए इस बार चौका 1 बाउंस ओवर द रोप चौका है। मैंने इसलिए मेरे रुका क्योंकि ये अहम मुकाबला है, हम कुछ अलग बोलेंगे और कुछ अलग नतीजा आएगा, इसलिए मैं पहले बोला अंपायर जो यहाँ से निर्णय देंगे उसको यहाँ से दोहराया जाएगा। चौका आया, इस चौके के बदौलत यहाँ से 4 रन के साथ खाता खोला उम्बरडे टीम का। बढ़िया शॉट सिलेक्शन था बल्लेबाज दर्शन का, 4 रनों के साथ दर्शन ने अपने दर्शन दिए। फिर से एक बार मिनी हेलीकॉप्टर शॉट प्ले करने की कोशिश की थी दर्शन ने, यहाँ पे निराश देके खुद के यहाँ पे शॉट सिलेक्शन के ऊपर मिनी हेलीकॉप्टर शॉट, अभी बढ़िया दर्शन शॉट था, निराश मत हो क्योंकि यहाँ पे जड़ में गेंदबाजी की थी, अबे फ्रॉम द बॉडी थी और इस तरह के शॉट आपको प्ले करना चाहिए। 4 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर अभी दिशा से भटके और वाइड पे जाके अटके। अंपायर हनुमान जी नाइक सर से आता हुआ ये इशारा 4 वाइड का और वाइड के साथ बढ़ता हुआ स्कोर बोर्ड के ऊपर 5 रन, अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई लगभग देखा जाए तो 32 रन का टारगेट चेस करना है, तो आपको शुरुआत से यहां से चौके चक्के दागने पड़ेंगे। बढ़िया फ्यूरियस, फास्ट एंड फ्यूरियस डिलीवरी यहाँ पे देखने को मिली। गुडले स्पॉट के ऊपर टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आ रही थी, क्रॉस बैटेड शॉट प्ले करने की कोशिश की थी,
गेंद और बल्ले में संपर्क नहीं हुआ, गेंद जाएगी विकेट कीपर के स्थानों में। डॉट गेंद यहां पे बल्ले का महिम सा किनारा लेते हुए दुर्भाग्यशाली रही है बल्लेबाज दर्शन। दर्शन ने 4 रनों के साथ अपना दर्शन दिया, लेकिन अभी दर्शन को पवेलियन लौटना पड़ेगा। बल्ले का महिम सा किनारा, कैच पकड़ा गया, विकेट नंबर 2 मैदान से बाहर ढेर होता हुआ। हमारे कृष्णा जी मात्र ऐसे बोल रहे कि हमारी एनर्जी खत्म हो गई है, एक पैक मारना पड़ेगा, ऐसा उनको ऐसा लग रहा है उनको। अभी ऑर्गेनाइजर डिसाइडेड करो उनको एक पैक देंगे या नहीं देंगे, वो डिसाइडेड करने वाले हैं। जलपान यहाँ पे 32 रन का टारगेट था उम्बरडी टीम के सामने, और ये 32 रन का टारगेट यहाँ पे कंप्लीट करते हुए थोड़ा सा यहाँ पे देखा जाए तो दोस्तों दिक्कतें पैदा होती भी कि जिस तरह से 2 बल्लेबाज जल्दी से आउट हुए, और उसमें सुरुंगपाड़ा जैसी ये स्टार टीम है, क्योंकि ये लगभग कल का जो उनके साथ मेरी बातचीत हुई सचिन तांडेल से, वो बोल रहे हैं कि लगातार 6 नाइट की टूर्नामेंट हम खेल चुके, कल की 6ठी यहाँ पे नाइट की टूर्नामेंट, मतलब आज 7वें दिन में वो नाइट की लगातार टूर्नामेंट खेल रहे हैं। इतनी यहाँ पे सुरुंगपाड़ा टीम यहाँ पे व्यस्त रहती है, बिजी रहती है टेनिस क्रिकेट में। आतिश आता हुआ, ये आशीष और आतिश की ये जोड़ी है, लेकिन ये काफी असरदार साबित होती भी। यहाँ पे एक ओवर समाप्त होने के बाद 5 रन 2 विकेटों के नुकसान के ऊपर यहाँ से आने वाली 6 गेंदें 27 छक्के ठोकने पड़ेंगे बल्लेबाज को। ये आया छक्का, ऐसा लग रहा है, लेकिन गेंद की तरह देखना पड़ेगा मुझे। इस बार 1 बाउंस, मुझे लगता है चौके का इशारा आता हुआ लग रहा था कि ये छक्का जा सकता है, लेकिन हवा देखो यहाँ पे उल्टी चल रही है। मैं बराबर से लॉजिक लगाया था, फ्लैग आप देख सकते हुए हवा का रुख काफी, मतलब लेफ्ट हैंड जो बल्लेबाज होगा वो छक्का मार सकता है। काफी बढ़िया हवा देखो, इतनी तेजी से आ रहे हैं ना, तो लेफ्ट हैंड का बल्लेबाज ऑन साइड में फ्लिक करने के बाद छक्का जाने वाला है। लेकिन इसलिए मुझे लगता है आतिश मते ने जो चौके छक्के लगाए उस वजह से हुए, क्योंकि हवा का रुख काफी तेजी से चलता हुआ लेफ्ट हैंड बल्लेबाज के लिए ऑन साइड में। लेकिन इस बार चौका आया इस बल्लेबाज के बल्ले से। 5 में 23 बनाने थे, यहाँ पे फुलर लेंथ की गेंद थी, फुटवर्क का इस्तेमाल नहीं किया था बल्लेबाज ने। फुटवर्क का इस्तेमाल करना चाहिए, पॉपिन क्रीज के अंदर खेलते हुए बल्लेबाज आपको देखने को मिले। इस बार आतिश मते की हाई एक्शन है, काफी यहाँ पे ऊंचे कद के खिलाड़ी है, जिस तरह से गेंद को रिलीज करते, रिलीजिंग पॉइंट भी काफी बढ़िया है। तारीफ करना चाहूंगा, गेंदबाज के ऊपर से हाथ आता है और जिस तरह से गेंद को रिलीज करते, उंगलियां फेरते, अंदर बाहर करते, हरकत करती हुई गेंद, बरकत मिलती हुई गेंदबाज को तारीफ करना चाहूंगा सुरुंगपाड़ा के इस गेंदबाज आतिश मते की। 4 गेंदों में अभी 23 छक्के लगाओ, मैच जीतो। ये दोस्तों स्विच हिट का तमाचा आया आया बल्लेबाज के बल्ले से, काफी वक्त के बाद छक्का आया। अभी 3 गेंदे, ठोको 3 छक्के और यहां से मैच जीतो। के खिलाड़ी इस तरह से प्रॉपर शॉट खेल सकते, दूसरे भी खिलाड़ी खेलते होंगे सुरुंगपाड़ा के भी, लेकिन मुझको नाम नहीं पता है। प्रैक्टिस तो सबकी चलती है, लेकिन अधिकतम जो प्रैक्टिस करता है ना, उसको अधिकतम क्रिकेट में अधिकतम उसको सक्सेसफुल मिलता है, सक्सेस हो जाता है वो। यहाँ पे मुकाबला फंसा हुआ है, 2 गेंदे 17 की आवश्यकता है।
आतिश मते यहाँ पे अंपायर से लाउड अपील कर रहे थे। शाहरुख खान स्टाइल में सचिन तांडेल बताते हुए ये क्या हुआ। इस बार आखिर की गेंद होगी और आखिर के गेंद के ऊपर लगभग मुझे लगता है 16 रनों की आवश्यकता, एक गेंद 16 रनों की आवश्यकता होगी अंतिम दौर में ये मुकाबले चलते हुए, क्योंकि यहां से अभी क्वार्टर फाइनल का और एक मुकाबला बाकी है और वो बड़ा मुकाबला होगा क्योंकि कालुंद्रे बनाम कोपर ये दो बड़ी टीमें एक दूसरे के विपक्ष में होगी। एक पेन तहसील से बिलोंग करने वाली टीम और एक पनवेल तहसील से बिलोंग करने वाली टीम काल भैरव कोपर, और उतना ही दमखम रखता है और अनया 11 कालुंद्रे दोनों टीम दमखम रखती है। तो ये दोस्तों आने वाली मैच है वो बिग बैटल होगी, बिग मैच होगी। कैच पकड़ो मैच जीतो, ये सब ये दोस्तों आखिरी गेंद में कैच पकड़ने का आवाज आपने सुना ना, वो कैच पकड़ने का आवाज नहीं है, ये टू व्हीलर दिख रही है, ये स्कूटी दिख रही है, इसलिए वो मशक्कत चल रही है। वो LBW की अपील ऐसे ही नहीं हुई भाई, वो ये स्कूटी के लिए LBW की अपील हो चुकी है। ये आपको सभी को मालूम है, लेकिन हमें पता है ना भाई, यहाँ पे हम 8 साल से यहाँ पे कमेंट्री कर रहे हैं, तो सब आपका मालूम हो जाता है वो क्या किधर है पार्ट वो बॉडी का। जैसे डॉक्टर को मालूम होता है क्या गड़बड़ है, वैसे कमेंटेटर को मालूम होते है क्या गड़बड़ है। चलो मुकाबले की बात करेंगे। यहाँ से मुकाबला जीता सुरुंगपाड़ा टीम ने, तो बधाइयां देना चाहूंगा सुरुंगपाड़ा टीम को। इस बार टॉस किया जाएगा कालुंद्रे बनाम कोपर। चलो कोपर टीम कैप्टन यहाँ पे टॉस